आज आपण इथं आहे ना महाराष्ट्राचं एक अशी पारंपरिक डिश पाहणार आहोत, जे की एक संपूर्ण जेवण आहे, सात्विक आहे आणि त्याचबरोबर आहे ना हे पारंपरिक आहे. महाराष्ट्राच्या घराघरातील अगदी छोट्या-मोठ्या कार्यक्रमामध्ये आहे ना हे भात, आमटी आणि गव्हाची लापशी बनवली जाते, जी की चवीला अप्रतिम आहे. अगदी झटपट बनते आणि कमीत कमी वेळामध्ये मस्त असं हा एक डिशचा प्रकार तयार होतो. त्यामुळे ना आपण इथे वेळ न घालवता ही रेसिपी बनवणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर सुरुवातीला आहे ना, आपण इथे आमटी बनवणार आहोत. सो आमटी बनवण्यासाठी मी इथं 2 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत, मूग डाळ आणि तूर डाळ. ह्या दोन्हीही डाळी मी अनपॉलिश्ड यूज केलेल्या आहेत. याचं आपल्याला सुरुवातीला वरण बनवून घ्यायचं आहे आणि मग त्यापासून आमटी. तर मी काय करणार आहे, की ह्या दोन्ही डाळी आहे ना, मिक्स करून घेणार आहे आणि साधारणतः एक अर्धा तास आपल्याला या डाळी अशा भिजत घालायच्या आहेत. त्यासाठी इथे दोन्ही डाळी मिक्स केल्यानंतर आहे ना, भरपूर पाणी घालून ह्या डाळी मी छान चोळून स्वच्छ धुवून घेणार आहे. यावरचा जो पांढरा एक लेयर असतो ना, तो सगळा निघून गेला पाहिजे. इथे डाळी धुवून झालेल्या आहेत आणि आता त्यात भरपूर पाणी घालून ही डाळ साधारणतः अर्धा तास मी अशी भिजत ठेवणार आहे. डाळ इकडे भिजत आहे, तोपर्यंत आपण लापशीची तयारी करायला घेऊया. लापशी हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. तर त्यासाठी मी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया. तर साहित्यामध्ये मी इथं 1 वाटी हा गव्हाचा दलिया घेतलेला आहे. ज्याला गव्हाचा रवा असं म्हटलं तरी चालतं आणि हा आहे ना मी खपली गव्हाचा घेतलेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये खपली गव्हापासूनच लापशी बनवली जाते, जी की चवीला अप्रतिम लागते आणि अतिशय पौष्टिक आहे हा खपली गहू. सो तुम्ही जेव्हा लापशी बनवाल, तेव्हा शक्य झालं तर खपली गव्हाचीच लापशी बनवा, कारण ती अत्यंत चविष्ट असते आणि छान पौष्टिकही बनते. तर इथे 1 कप मी हा गव्हाचा रवा म्हणजे दलिया घेतलेला आहे. तर त्यासाठी ना मी इथं अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ पावडरचा मी इथे वापर करणार आहे. तुम्ही गूळ घेतला तरीही चालतो. सो एका वाटीसाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल, तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. त्याचबरोबर इथं घेतलेली आहे वेलची पावडर, सुंठ पावडर आणि साधारणतः 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे. आता सुरुवातीला आहे ना, आपल्याला लापशी बनवायची आहे. तर ही लापशी जी आहे ना, यासाठी आपल्याला तो गव्हाचा रवा जो आहे ना, तो शिजवून घ्यायचा आहे. तर मी काय करणार आहे, कुकरमध्ये आज हा गव्हाचा रवा शिजवून घेणार आहे. तर त्यासाठी कुकरमध्ये मी 2 चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे. त्यात हा दलिया ॲड करणार आहे आणि एक 7 ते 8 मिनिट मी हा दलिया मीडियम फ्लेमवर छान भाजून घेणार आहे. भाजल्यामुळे तो छान हलका-फुलका होतो आणि पटकन शिजतो. त्यामुळे आपण काय करणार आहोत, की एक 7 ते 8 मिनिट हा दलिया छान भाजून घ्यायचा आहे. जसा-जसा हा दलिया भाजत येईल ना, तसा-तसा त्याचा रंग बदलत जातो. हळू-हळू तुम्ही बघू शकता, हळू-हळू तो आहे ना पांढरा पडलेला आहे. मस्त असा हा दलिया आहे ना भाजून झालेला आहे. आता काय करणार आहोत, की यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला. सो जेवढा दलिया आहे त्याच्या डबल मी पाणी घालणार आहे यामध्ये आणि यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. थंड पाण्याचा वापर नाही करायचा. तर 1 वाटी दलिया होता, त्याला साधारणतः 2.5 वाट्या मी पाणी घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आहे ना, आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर इथे बघा, इथे दलिया छान मिक्स झालेला आहे. आता कुकरचं झाकण मी लावून घेणार आहे आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. चवीपुरतं थोडंसं मीठही घालायचं आहे. ते व्हिडिओमध्ये नाही आलेलं. सो चवीपुरतं थोडंसं किंचितसं मीठ घाला आणि कुकरच्या शिट्ट्या करून घ्या. तर इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपला हा दलिया छान शिजला असणार आहे. आता कुकरची संपूर्ण वाफ आपल्याला जाऊन द्यायची आहे. त्यानंतर हा कुकर मी उघडणार आहे. तर हे बघा, इथे सगळी वाफ गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हा दलिया आहे ना, छान शिजलेला आहे. छान मऊसूत असा तो शिजला गेलेला आहे. एकदा चमच्याने मी तुम्हाला हलवूनही दाखवते. ते बघा, छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे. अजिबात हा चिकट होत नाही. आता इथे हा दलिया रेडी झालेला आहे. आता आपण याची लापशी बनवायला घेऊया. तर लापशी बनवण्यासाठी आहे ना, इथं सुरुवातीला आपण काय करणार आहोत, की मी आधीच कढई गरम करायला ठेवलेली होती गॅसवर. कढई चांगली गरम झाल्यानंतर पुन्हा एकदा याच्यात 2 चमचे साजूक तूप मी ॲड करणार आहे. फार जास्त तुपाचा इथे वापर करायचा नाही. 2 चमचे आपण शिजताना टाकलं होतं आणि पुन्हा 2 चमचे मी इथं परतताना
ॲड करणार आहे. आता या स्टेजला जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत असतील, तर तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये आधी तळून घ्या. मी इथं बिना ड्रायफ्रुट्सचीच लापशी बनवणार आहे, तशीही छान लागते. आणि आता काय करणार आहे, की तूप चांगलं तापल्यानंतर यामध्ये जो शिजलेला दलिया होता ना, तो ॲड केलेला आहे. आणि हा दलिया आहे ना, आपल्याला एक 4 ते 5 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. यातलं पाण्याचं जे मॉइश्चर आहे ना, ते थोडंसं कमी झालं पाहिजे. तर एक 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण हा जो दलिया आहे किंवा गव्हाचा रवा आहे, हा छान परतून घेतलेला आहे आणि 4 ते 5 मिनिटांनी आपण यामध्ये गूळ ॲड करणार आहोत आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचा आणि साधारणतः सुरुवातीला आहे ना, गुळाचं पाणी सुटेल आणि हळू ते पाणी आटत जाईल. छान अशी कोरडी अशी लापशी झाली पाहिजे. खूप कोरडीही नाही आणि खूप ओलसरही नाही राहिली पाहिजे. एक 4 ते 5 मिनिटात आपली ही लापशी रेडी होते. तर इथे बघा गुळाचं संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि मस्त अशी ही लापशी रेडी झालेली आहे. आता शिजताना एकतर मीठ घाला, नाहीतर इथं थोडंसं मीठ घातलं तरी काही हरकत नाही. आता मी यामध्ये काय करणार आहे, की वेलची पावडर, सुंठ पावडर घालणार आहे. आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही खसखसही घालू शकता. त्याचबरोबर मी इथं थोडेसे मनुके घातलेले आहेत आणि हे सगळं छान परतून घेणार आहे. आणि मी इथे साहित्यामध्ये दाखवायला विसरले होते. पण अगदी थोडीशी 1 टीस्पून मी इथे ना बडीशेप पावडर करून घालणार आहे. जाडसर भरड ठेवायची आहे, पावडर नाही बनवायची. तर भरड अशी 1 टीस्पून मी इथं ॲड केलेली आहे बडीशेपची आणि बडीशेप टाकल्यामुळे ना लापशी खूप सुंदर लागते. तर इथे बघा, इथे आपली ही लापशी रेडी झालेली आहे. ती आता मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि भात बनवायला घेऊया. तर भात बनवण्यासाठी आज मी इथे आहे ना तांदूळ जो वापरलेला आहे, तो काला मुछ तांदूळ आहे. याचा भात खूप सुंदर लागतो आणि अगदी सुटसुटीत होतो, छान बनतो. त्याच्यामुळे शक्य झालं तर तुम्ही काला मुछ वापरा, नाहीतर बासमती वापरला तरी काही हरकत नाही. आता हा तांदूळ सुद्धा आहे ना 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आपण कुकरमध्येच याचा भात बनवणार आहोत. सो मी हा कुकरमध्ये ॲड करणार आहे. तर साधारणतः इथं मी 1 वाटी हा तांदूळ घेतला होता ना, तर त्यासाठी मी 2 वाटी पाणी घालणार आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. चवीपुरतं इथं मीठ घालणार आहे आणि फक्त आहे ना कुकरच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 2 शिट्ट्यांमध्येच आहे ना भात छान मऊसूत शिजतो. तर इथे बघा पाणी घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या आपण कुकरच्या करून घेणार आहोत. तर भात आपण इथं शिजायला ठेवूया. भात शिजत आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत, की ज्या डाळी भिजत घातल्या होत्या ना, त्या मी कुकरमध्ये ॲड केलेल्या आहेत. ते ज्या पाण्यात होतं ते पाणी काढून टाकायचं नाही. त्या पाण्यासहितच आपल्याला ह्या डाळी शिजवून घ्यायच्या आहेत. अजून थोडंसं पाणी मी डाळ शिजण्यासाठी ॲड करणार आहे. कारण इथे मला हे कमी वाटत आहे पाणी. सो मी काय करणार आहे, की अर्धी वाटी पाणी अजून ॲड करणार आहे. आणि थोडीशी हळद मी यामध्ये घालणार आहे. त्याचबरोबर आहे ना, इथं तेल घालणार आहे, की जेणेकरून हे कुकरचं जे पाणी आहे ते बाहेर येऊ नये म्हणून थोडंसं वरून आपण याच्यात तेल घालणार आहोत. हळद घातल्यानंतर छान मिक्स करूया. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तेही छान एकदा सगळं मिक्स करून घेऊया. म्हणजे छान एकसारखं ते डाळीमध्ये मिक्स झालं पाहिजे. आणि आता काय करणार आहे, की थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेलामुळे काय होतं, की डाळ पटकन शिजते. कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी काय केलेलं आहे, की डाळ थंड होण्यासाठी ठेवून दिलेली आहे. कुकरची फक्त वाफ गेली पाहिजे. आता आपल्याला या डाळीपासून आहे ना आमटी बनवायची. त्यासाठी साहित्यामध्ये मी इथे घेतलेला आहे कांदा, एक मीडियम बारीक कट करून. त्याचबरोबर हे एक वाटण घेतलेलं आहे. यामध्ये खोबरं, आलं आणि लसूण वापरून याचं मी एक वाटण बनवलेलं आहे. खूप बारीक नाही वाटण बनवायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं हे वाटण. सोबतच कोथिंबीरही घातलेली आहे आणि साधारणतः 1-2 चमचे हे वाटण आहे. त्याचबरोबर कोथिंबीर, कढीपत्ता, गोडा मसाला, लाल मिरची पावडर आणि चिंच आणि गूळ याचा मी कोळ घेतलेला आहे. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आपण आमटी बनवायला घेणार आहोत. पण त्याआधी डाळ शिजली कशी आहे ते पाहूया. तर इथे बघा कुकरची फक्त वाफ जाऊन द्यायची आहे. संपूर्णपणे कुकर थंड नाही करून घ्यायचा.
कारण डाळ गरम असतानाच आपल्याला घोटून घ्यायची आहे. जेव्हा गरम असताना आपण डाळ घोटून घेतो ना, तेव्हा ती छान मऊसूत अशी घोटली जाते आणि जे आपण वरण किंवा आमटी बनवणार असं ना, ते छान एकसंध असं होतं, एकसारखं होतं. कुठेही पाणी वर किंवा डाळ खाली असं राहत नाही. मस्त एकसारखं असं वरण तयार होतं. तर इथे बघा मी रवीने ही डाळ छान घोटून घेतलेली आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. गरम पाणी घातल्यामुळे सुद्धा वरण एकसंध बनतं. थंड पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाही. तर आता इथे हे वरण आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण याची आमटी बनवायला घेऊया. तर इथे वरण मी रेडी करत आहे. तोपर्यंत कढई मी गॅसवर चढवलेली होती. कढई चांगली गरम झाली. त्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे. 1 टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे. आता तेल चांगलं तापलं, की यामध्ये आपण ॲड करणार आहोत जिरी आणि मोहरी. जे की मी साहित्यात पुन्हा दाखवायला विसरले होते. तर जिरी मोहरीशिवाय आमटी किंवा वरणाचा प्रकार हा अपूर्णच असतो. सो जिरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्तासुद्धा छान यात तळला गेला पाहिजे. त्यानंतर एक कांदा बारीक कट करून घेतला होता, तो ॲड केलेला आहे आणि कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आहे ना, मीडियम फ्लेमवर आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. तर इथे बघा, इथे कांदासुद्धा छान परतला गेलेला आहे. आता जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ना, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं, हे वाटण मिक्स करणार आहोत आणि एक 2-3 मिनिटं हे वाटण आपण छान परतून घेणार आहोत. वाटण छान परतल्यानंतर यामध्ये आपण आहे ना, मसाले ॲड करणार आहोत. हळदीचा वापर नाही करायचा कारण डाळ शिजतानाच आपण हळद ॲड केलेली होती. त्यामुळे पुन्हा हळद घालायची अजिबात गरज नाही. आता इथे हे वाटण छान परतलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता. वाटण 2-3 मिनिटं परतल्यानंतर आपण हे मसाले ॲड करणार आहोत. तर गोडा मसाला आणि लाल मिरची पावडरचा मी इथं वापर केलेला आहे. तुम्हाला जर गोडा मसाला नसेल आवडत, तर तुम्ही स्किप करू शकता. याऐवजी तुमच्या ठेवणीतला जो कोणता मसाला असेल तो वापरा. नाहीतर कांदा, लसूण मसाला जरी वापरला ना, तरीसुद्धा आमटी छान बनते. मस्त झणझणीत अशी ही आमटी बनते, कांदा, लसूण मसाला वापरला तर. पण मी आज इथं गोडा मसाल्याची आमटी बनवणार आहे, जी की चवीला अप्रतिम लागते. आता इथे आहे ना, तुम्ही बघू शकता मस्त हे मसाले छान तेलात परतले गेलेले आहे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत डाळ किंवा वरण, जे आपण बनवून घेतलेलं होतं. छान सगळं मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार यात पाणी ॲड करणार आहोत. तर तुम्हाला आमटी किती दाट किंवा पातळ हवी आहे, त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचं प्रमाण याच्यात कमी जास्त करून घेऊ शकता. तर इथे बघा सगळी डाळ छान मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये गरम पाणी वापरलेलं आहे. इथे कुठेही आपल्याला थंड पाण्याचा वापर नाही करायचा. तर गरम पाणी ॲड केल्यानंतर एकदा सगळं छान मिक्स करून घेऊया. मस्त अशी आमटी आपली रेडी झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी आहे ना, मी यामध्ये ॲड करणार आहे जे चिंच आणि गुळाचा कोळ करून घेतला होता ना, तो कोळ ॲड केलेला आहे. यामुळे आमटी छान आंबट, गोड लागते. मस्त अशी आपली ही आमटी आता खळखळ उकळून घ्यायची आहे आपल्याला आणि चांगली उकळल्यानंतर आपली ही आमटी एक 7 ते 8 मिनिटामध्ये छान रेडी होणार आहे. बाहेर पाऊस पडत आहे आणि ह्या पावसाच्या दिवसात आहे ना मस्त अशी भात, आमटी आणि सोबत जर गुळाची लापशी असेल ना, आहा! क्या बात है! मस्त जेवणाचा बेत तयार होतो हा. या पावसाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करा आणि इथे बघा आमटी छान उकळलेली आहे. छान ती खळखळून उकळत आहे. एकदा छान हलवून घेऊया म्हणजे खाली कुठे डाळ लागली गेली नाही पाहिजे. आपली ही आमटी रेडी झालेली आहे. आता भात, आमटी आणि लापशी आपण सर्व्ह करून घेऊया. तर मस्त असं भात, आमटी आणि गुळाची लापशी. ह्या रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये आहे ना, हा मेनू तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा जेवढा सात्विक आहे ना, तेवढाच तो पौष्टिकही आहे आणि महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली, हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा एकदा अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.